नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहे छोले मसाला। हे आहे त्याचे साहित्य: कांदा, पुदिना, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण। आता बनवणार आहे आपण टोमॅटोची ग्रेव्ही। चला तर आपण आता बनवलेली आहे टोमॅटोची ग्रेव्ही। ते आता आपण बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे। ही मस्त आता अशी टोमॅटोची ग्रेव्ही झालेली आहे। चला तर मग आता आपण ह्यामध्ये मिक्सर मध्ये कांदा घालून घेऊ। त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि आलं लसूण सगळ्याची एकदमच पेस्ट बनवायची। आता हे छानशी पेस्ट तयार झालेली आहे। कांदा आता ही अशी छानशी पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, कांदा, लसूण। आता आपण पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊ। आता तेल गरम झालेलं आहे छान असं। आता आपण त्यामध्ये खडा मसाला टाकून घेऊ। जिरे, दालचिनी, लवंग। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेतला। आता कढीपत्ता छान असा तडतडलेला आहे। त्यामध्ये कांद्याची, लसूण, आल्याची पेस्ट आपण घालून घेतली। आता ही पेस्ट छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आता हे पेस्टला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट ॲड करून घेऊया। आणि आता हे छान असे परतून घेऊ। आता ह्याला असं झाकून ठेवू। आता हे छान असं तेल सुटूसपर्यंत आता पातेलं घे। चला तर मग आता पाहू आपण। चला तर आपण पाहू आता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। ह्यामध्ये आता 2 चमचे चटणी घालून घेतलेली आहे। ते आता परतून घ्यायचं छान असं। बघा मस्त असा ग्रेव्हीला वास सुटलेला आहे। कटही छान असा आलेला आहे। मस्तच। ह्यामध्ये छोले मसाला ॲड करून घेऊ। आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। बघा आता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। मस्त असा कलर आलेला आहे। छान अशी ग्रेव्ही बनलेली आहे। ह्या ग्रेव्हीमध्ये आता आपण छोले ॲड करून घेऊया। हे छोले आम्ही 4 तास छोले भिजवून घेतले। त्यानंतर कुकरमध्ये घातले, 4 शिट्टी दिल्या। आता याला छानसं परतून घेऊ आपण। ह्यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। मस्त असा कट आलेला आहे। चला तर मग आता आपण झाकून ठेवू। त्याला एक चांगली उकळी देऊन घेऊ। बघा मस्त असा आपला छोले मसाला तयार झालेला आहे। मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे। आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।